राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। कळवण तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांनी धनगर व बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणातील घुसखोरीच्या मागणीविरोधात आक्रमक भूमिका घेतली। या पार्श्वभूमीवर एकलव्य भिल संघटना, आदिवासी रावण किंग फाउंडेशन, जय आदिवासी युवा संघटना, जीवलक प्रतिष्ठान, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। संघटनांनी महसूल मंत्री बावनकुळे यांनी आदिवासी समाजाची नवीन जमीन भाडे तत्वावर देण्याबाबत घेतलेल्या निर्णयालाही तीव्र विरोध दर्शविला। या संदर्भात तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवक जय वडवी यांची झालेली हत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठीही कळवण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। यावेळी राम चौरे, ॲडव्होकेट निलेश ठाकरे, बेबीलाल पालवी, विलास चव्हाण, भगवान बागुल, रवी बहिरम, धनराज गवडी, दिगंबर बहिरम, बाळा बागुल, भगवान खिल्लारी, वैभव गायकवाड, सुरेश गायकवाड, योगेश दळवी आदी आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। लोकशाही 18 न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, कळवण। आता आपण जे निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आपल्या मागण्या प्रमुख नेमक्या कोणत्या? मागील 15 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारचे मंत्री बावनकुळे साहेब यांनी जे आमच्या आदिवासींच्या जमीन ह्या धनगर लोकांना भाडे तत्वावर द्यायचा असा जो आदेश ठरला आहे, अस्थिती आमच्या घटनेला छेद देणारा असा निर्णय आहे। ही एक आमची मागणी होती की ते जे आम्हाला घटनेने जे काही दिलेले अधिकार आहेत, 5वी सूची असेल, आमची 6वी सूची असेल, त्या नियमाप्रमाणे आदिवासी जमीन आदिवासींना घेता आली पाहिजे, त्या संदर्भात एक निवेदन होतं की असं हे चुकीचे निर्णय होऊ नये, त्याला आमचा विरोध आहे। दुसरी गोष्ट, मागे 4-5 वर्षापूर्वी धनगर समाज आमच्या आदिवासीमध्ये येऊ पाहत होता आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत आदिवासींसाठी, मग ते SC असेल, OBC असेल, की त्या व्यतिरिक्त कुठल्याही समाजाला मागासवर्गीयचा जोपर्यंत निर्णय होते तोपर्यंत कुठल्याही जातीला आदिवासीमध्ये येता येत नाही। तरी पण राजकीय लोक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहेत आणि ते सरकारवर दबाव आणत आहेत। हा चुकीचा मेसेज सगळीकडे येतो आहे आणि आमच्या जनतेमध्ये रोष आहे की असं दबाव टाकून प्रेशर आणून कुठलाही हे होत नसतं, जाती समाज होत नसतो आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा सकल आदिवासी समाजाचा त्याला विरोध आहे की जेही असे लोक करत असतील तर त्या आमच्या राष्ट्रपती, आमच्या जे काही पालक आहेत, राष्ट्रपती मोदी, राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील राज्याचे, आमचे आदिवासी मंत्री असतील, त्या सगळ्यांना आमचे ह्या तहसीलदार कळवणचे याच्यामार्फत हे निवेदन आम्ही आज या ठिकाणी देणार आहोत। पास आलेला आहे।